महाराष्ट्रासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तर आपल्यालाही एक व्हावं लागेल अशी साद एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुसलमानांना घातलेली आहे। वक्फ बोर्ड कायद्याविरोधात एकत्र येणं काळाची गरज असल्याचं ओवैसींनी म्हटलंय। वक्फ बोर्डाबाबत केलेला हा कायदा मोदी सरकारला परत घ्यावाच लागेल असं ओवैसींनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। 2023-24 या वर्षामध्ये वारी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना 5 लाखांची मदत दिली जाणार आहे। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांनी याबाबत पाठपुरावा केला होता। दरम्यान पालखी संस्थानात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारकडून स्वीकारण्यात आला। मात्र मंत्रालयामध्ये धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी काढण्यात आलेली नाही। त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आता समोर येतोय।